तुम्हाला दिसेल त्यांनी उबाटाचे दुकान बंद केले म्हणून त्याची जी काही पद्धत आहे काम करण्याची ती पक्ष संपवण्याकडे वाटचाल करणारी आहे. म्हणून त्याच्या प्रत्येक टीका प्रत्येक स्टेटमेंट हे पक्षाला डुबवण्यासारखं असतं. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर उद्धव ठाकरेंनी बोचरी टीका केली आहे. ब्रिटनच्या पंतप्रधानांचं स्वागत करण्यासाठी शिंदेंच्या पक्षानं मोठ्या प्रमाणावर बॅनरबाजी केली होती. त्यावरून ठाकरेंनी शिंदेंना जोरदार टोला लगावलाय. आता जर का तुम्ही येताना पाहिलं असेल तर संपूर्ण हा परिसर होर्डिंग आणि बॅनरनी बरबटून टाकलेला आहे. टाकलाय ना? आले कोण होते? ब्रिटनचे पंतप्रधान. स्वागत कोण करते? आपले उपमुख्यमंत्री. अरे तिथपर्यंत पोहोचलाच तरी का, बोललाच तरी का? पण आज म्हणजे सकाळी येताना पाहिलं संजय राऊत चांगलं बोललेत. म्हणजे त्या बॅनरकडे बघितल्यानंतर असं वाटतं की त्या ब्रिटनच्या पंतप्रधानांनीच बिंदेसेनेत प्रवेश केलाय की काय सांगता येत नाही. ही अशी सगळी धूळफेक चाललेली. उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत मातोश्रीवर पक्षप्रवेश झालाय. आरपीआयच्या दीपक निकाळजे गटाचे कार्यकर्ते ठाकरे गटात गेले. आशुतोष निकाळजे, सर्जेराव कांबळेंनी पक्षप्रवेश केलाय. उद्योजक कल्पेश देसाई हे देखील ठाकरे गटात गेलेत. त्यामुळे आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटात इनकमिंग सुरू असल्याचं दिसून येतंय. सगळ्यांना हंडोळ नाही तर जयंत पाटील नाव नाही. गोपीचंद पडळकरांच्या टीकेवर जयंत